आज इथे खूप जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग आणि छान थंड वातावरण झालं आहे. आमचं पार्किंगही पूर्ण भिजलं आहे, पण तरीही आमच्या इथली मुले पार्किंगमध्ये खेळायचं काही सोडत नाही. त्यात माझी मुलगी आलीच. आता मी तिला स्कूलमधून घेऊन आली. घरी आल्यावर ती पटकन कपडे बदलते आणि पुन्हा खाली खेळायला लावते. का बट आज तर तिने मोबाईलवर कॉर्न मसाल्याची एक रील पाहिली होती. ती म्हणाली, आई मला पण असाच कॉर्न मसाला करून दे. मग मी तिच्यासाठी कॉर्न मसाला बनवला, पण तिने तो नीट खाल्लाच नाही कारण तिला तो तिखट लागला आहे. चला आता आमचा दिवस कसा जातो हे पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केली. जेवणाला भेंडीची भाजी, वरण आणि चपात्या होत्या. साधं पण खूप छान जेवण झालं. त्यानंतर थोडा आराम केला. आज मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे आम्ही छान माझ्या बहिणीकडे गप्पा मारायला गेलो. तिथे छान वेळ गेला. भरपूर गप्पा झाल्या. गप्पा मारता मारता अचानक सगळ्यांचा कुल्फी खायचा मूड झाला. मग आम्ही सगळेजण कुल्फी खायला गेलो. कुल्फी खाऊन ते त्यांच्या घरी गेले आणि आम्ही आमच्या घराकडे परत आलो. घरी येत असताना मात्र जेवायचा काही मूड नव्हता. पावसाळ्यात थंडगार वातावरणात गरमागरम काहीतरी खावंसं वाटत होतं. आमच्या घराजवळ एक छोटासा सँडविच स्टॉल लागतो. तिथे खूप छान सँडविच बनतात. आम्ही आधी काही ट्राय नव्हतं केलं, बट आज त्यांच्याकडे सँडविच खायचं ठरवलं. सोबत दाबेली पण होती, ती पण ट्राय केली. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग 2 दिवसाचा मिक्स आहे. आता तुम्ही पाहत आहात तो दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग. इथे मी घरातली सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर आंघोळ करून आता उपवासाच्या फराळाची तयारी करत आहे. आज आषाढी एकादशी असल्यामुळे आमच्या घरात सगळ्यांचाच उपवास आहे. त्यामुळे आज दोन्ही वेळच्या उपवासाच्या जेवणाची तयारी करायची आहे. त्याचबरोबर ऑफिसला आणि टिफिनसाठीही काहीतरी द्यायचं आहे. मिस्टरांनी रताळी आणि केळी आणून ठेवली होती, त्यामुळे सर्वात आधी ती काढून ठेवली. त्यानंतर मी उपवासाच्या खिचडीची तयारी सुरू केली. आधी शेंगदाणे छान भाजायला घेतले. रताळीही मी छान धुवून स्वच्छ केली आणि कुकरमध्ये उकळायला ठेवली. तोपर्यंत भाजलेले शेंगदाणे छान थंड झाले होते, त्यामुळे त्यांची साल काढून तयार करून घेतली. इकडे रताळी उकडत होती आणि तिकडे मी उपवासाच्या खिचडीची तयारी सुरू केली. कढईत तेल तापायला ठेवलं आणि त्यात खिचडी बनवायची आधी वेफर्सही तळून घेतली. त्याचप्रमाणे थोड्या मिरच्याही तळून घेतल्या. मग उपवासाची खिचडी बनवली. खिचडी छान तयार झाल्यानंतर सगळ्यांनी दह्यासोबत फराळ केला. फराळ झाल्यानंतर मी लगेच मिस्टरांचा टिफिन पॅक केला. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आजच्यासाठी एवढेच. चला बाय.